आरक्षणामुळे कमी टॅलेंटची मुलं लागून कामाची गुणवत्ता कमी होत असेल. हे तंत्रज्ञ स्माइलिंग बुद्धाऐवजी ओपनहायमरच्या मॅनहॅटन प्रोजेक्टकडे जास्त आकर्षित होतील. आणि त्यातच जर प्रायव्हेट जॉबमध्ये रँकिंग विचारली जात असेल तर आरक्षणाचा उपयोग काय? तर काही कंपन्या फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख करण्यास सांगतात आणि मोनोपॉली कायम ठेवण्यासाठी गुणवत्ते नावाचा भ्रम पोसतात की सर्व क्षेत्रे उच्चवर्णीयांची क्लब आहेत. मलाही वाटायचं आरक्षणामुळे किती फायदा होईल, पण आजही जातीवाद आणि उच्चवर्णीयांच्या मोनोपॉलीमुळे आरक्षणाचा मनावा तेवढा फायदा होत नाही. प्रायव्हेट जॉब देतेवेळी जेई रँक विचारणं किंवा जात विचारणं हे समानतेचं लक्षण आहे का? आज भारतात गव्हर्नमेंट जॉब 1%हूनही कमी आहेत आणि त्यातच जर प्रायव्हेट जॉबमध्ये रँकिंग विचारली जात असेल तर आरक्षणाचा उपयोग काय? जिथे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचा लाभ असतो ती सर्व क्षेत्रे उच्चवर्णीयांची क्लब आहेत आणि ज्यामध्ये इतरांना अघोषित नो एंट्री असते. बोलतील यांच्यामध्ये टॅलेंट नाही आणि मोनोपॉली कायम ठेवण्यासाठी गुणवत्ते नावाचा भ्रम पोसतील. IIT, IIM, एम्स यामधील सर्व क्षेत्रे ही टॅलेंटच्या नावाखाली जी काही आरक्षित जाती आहेत त्यांना दाबून ठेवण्याची उच्चवर्णीयांची एक व्यवस्था आहे. गेल्या 5 वर्षात केवळ IIT आणि IIM मधील 13,000 पेक्षा जास्त आरक्षित विद्यार्थ्यांनी कॉलेज अर्ध्यातच सोडून दिलं आहे. तर 2014 ते 2021 दरम्यान आरक्षित वर्गातील आत्महत्यांमध्ये IITचा वाटा हा 27% आहे. प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांना त्यांचा जेई रँक विचारतात. त्यातनं साहजिकच त्यांना सामाजिक स्तर ओळखता येतो. तर काही कंपन्या फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख करण्यास सांगतात आणि याच गोष्टीवर सामाजिक न्याय मंत्रालयाकडे तक्रारही नोंदवल्या गेल्या आहेत. त्या मुख्यतः L&T, निवा, बिपा इन्शुरन्स कंपनी, जॅग्वार अँड लँड रोव्हर, मेरिलेटिक्स इत्यादी कंपन्या विरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मलाही वाटायचं आरक्षणामुळे कमी टॅलेंटची मुलं लागून कामाची गुणवत्ता कमी होत असेल, परंतु हे सिद्ध करणारा कोणताही रिझल्ट अवेलेबल नाहीये. तुम्ही जर भारतीय रेल्वेचा रिझल्ट पाहाल तर त्यामध्ये हे सिद्ध करण्यात आलं आहे की आरक्षित जागांमुळे त्यांची कॅपॅसिटी आणि प्रोडक्शन वाढलं आहे. तर रेमा नागार्जुन यांच्या रिझल्टमध्ये हे समोर आलं आहे की मेडिकल क्षेत्राची जी गुणवत्ता आहे ती आरक्षणामुळे नव्हे तर मॅनेजमेंट कोटामुळे कमी होत आहे. टॅलेंट कमी जरी असेल तरी आजकाल नॉलेज पुरवणारे भरपूर सारे साधन सामग्री ही ऑनलाईन अवेलेबल आहे. नेमकी आज गरज आहे ती इमोशन्स आणि टॅलेंटचं संतुलन सांभाळण्याची. उच्चवर्णीय क्लब मधून तयार होणाऱ्यांकडे टॅलेंट जास्त असू शकेल, पण जर इमोशन्स 0 असतील तर हे तंत्रज्ञ स्माइलिंग बुद्धाऐवजी ओपनहायमरच्या मॅनहॅटन प्रोजेक्टकडे जास्त आकर्षित होतील. कारण लक्षात ठेवा, मुठभरांचा वर्चस्ववाद हा विध्वंसाकडे नेतो, तर शिवरायांसारखे सर्वांना सोबत घेऊन चालणे इतिहास घडवते.